नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026चा आपल्याला काल रिझल्ट उशिरा आलेलाच आहे। त्यानुसार आपल्याला कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत ते अगदी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की आपल्याला पूर्ण भारत देशामधून किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत। म्हणजे आपल्याला पूर्णपणे डाटा लक्षात येईल, आपला किती रँक आहे, म्हणजे आपण कुठल्या रँकपर्यंत असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला MBBS कॉलेज मिळेल किंवा BMS कॉलेज मिळेल हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात येऊन जाईल। तर किती विद्यार्थी एलिजिबल झाले ते आपल्याला डाटा माहिती असणं खूप आवश्यक आहे। तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही अगदी हा व्हिडिओ केअरफुली पहा, म्हणजे लक्षात येईल। तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी पूर्णपणे डाटा लिहून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कॅटेगरीमधून किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून। ओके, तर अगदी मी पूर्ण प्लेन पेपरवरती तुम्हाला हा पूर्णपणे डाटा काढून दाखवते, म्हणजे लक्षात येईल। तर मी प्रथम तुम्हाला जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे सांगत आहे। तर पूर्णपणे एलिजिबल झालेले विद्यार्थी 2,90,000 एवढे विद्यार्थी आपल्याला पूर्ण भारतभर देशामधून एलिजिबल झालेले विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे एवढे विद्यार्थी पात्र झालेले आहेत, उमेदवारांची संख्या एवढी आहे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 2,90,000 एवढी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर OBC कॅटेगरी, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण संख्या पाहिली तर 5,12,000 एवढ्यापर्यंत आपल्याला पूर्णपणे टोटल संख्या पात्र झालेली विद्यार्थ्यांची उमेदवारांची संख्या आपल्याला OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची आपल्याला पाहायला मिळत आहे। ओके, आणि त्यानंतर जी कॅटेगरी आहे ती SC कॅटेगरी। SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर टोटल आपली पात्र झालेल्या उमेदवारांची संख्या आपण पाहिलं तर 1,60,000 एवढी आपल्याला संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे ह्यावर्षी 2026मध्ये SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर जी काढलेली आहे ST कॅटेगरी, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांची संख्या आपण पाहिलं तर 63,720 एवढी आपल्याला इथं पूर्णपणे टोटल संख्या ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची उमेदवारांची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे 2026मध्ये। आणि त्यानंतर मी जी काढलेली आहे जनरल EWS यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या तुम्ही जर पाहिली तर आपल्याला इथं 95,030 एवढी आपल्याला जनरल EWSची संख्या आपल्याला उमेदवारांची संख्या पात्र झालेली पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे PWD, तर PWDची आपल्याला टोटल संख्या पात्र झालेली उमेदवारांची संख्या आपण पाहिलं तर आपल्याला 3,660 एवढी आपल्याला टोटल भारतभर देशामधून आपल्याला उमेदवारांची संख्या PWD विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे अगदी पूर्णपणे मी तुम्हाला अगदी पेपरवरती पूर्णपणे कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत हे टोटल तुम्हाला मी डाटा सांगितलेलाच आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी चांगले मार्क आले असेल त्या विद्यार्थ्यांना नक्कीच MBBS कॉलेज ह्यावर्षी मिळणार आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी आले त्यांना BMS सुद्धा कॉलेज मिळणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, हे ऑल इंडिया रँक आलेली आहे, पण आपले ॲडमिशन जे होतात 85% कोठ्यामधून ते SMLवरती होत असतात, म्हणजे स्टेट मेरिट लिस्टवरती आपले ॲडमिशन होत असतात। तर आपल्याला आपला स्टेट मेरिट लिस्ट आपल्याला आपल्या कॅटेगरीमधून किती आलेलं आहे त्याच्यावरती ही सगळी पूर्ण ॲडमिशन प्रोसेस अवलंबून असते। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा काउन्सिलिंग माझ्यामार्फत करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी एनीटाईम कॉल मेसेज मला करू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी तुम्ही नक्कीच कनेक्ट राहा, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। गरजूंना हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।